आपल्याला पाहायला मिळते आकाश कोलथरकर आणि सिद्धेश मुकादम आणि गोलंदाजी करून पारसी जिमखाना यांकडून ओमकार मयेकर. मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा चांगला दमखम असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सतत 3 वर्ष या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय आणि सामन्याला सुरुवात. अटीतटीचे सामने सर्व असतील. पहिला चेंडू बॅट चिकाडायला लागली. चेंडू आदळतो ते पायावरती. शफल करून करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय आणि येतोय तो निर्धाव चेंडू, डॉट बॉल चेंडू. तुम्हा आम्हाला वेळ लावतो तो क्रिकेटचा खेळ, तुम्हा आम्हाला मैदानावरती आणतो तो क्रिकेटचा खेळ आणि याच क्रिकेटचा खेळ आणि हाच क्रिकेटचा महासंग्राम. गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3. ओव्हरपिच डिलिव्हरी पण फॉलो थ्रू मध्ये चांगला पकडलाय तो चेंडू ओमकारने. पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक चेंडूचं समीकरण वेगळं, प्रत्येक मॅचची दिशा वेगळी, प्रत्येक चेंडू निर्णायक. नॉकआउट स्टेजमधला प्रत्येक फटका निर्णायक आणि या निर्णायक फेरीमधला हा पहिलाच निर्णायक सामना मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा विरुद्ध पिंपळेश्वर नवदुर्गा. ओ वाईड ऑफ द ऑफ स्टंप टाकलेला चेंडू. चेंडू निघून जातोय थेट यष्टी रक्षकाच्या हातात. चेंडू विसरतोय आणि पुन्हा एकदा येतोय तो डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट बॉल टाकलेत, निर्धाव टाकलेत, हॅट्रिक टाकली ती डॉट बॉल चेंडूची. आणि बघावं लागेल मेडन ओव्हर बघायला मिळेल का, कारण या स्पर्धेमध्ये एक मॅडन ओव्हर आपल्याला बघायला मिळाली ती अनिकेत मळेकरची आणि दुसरी बघायला मिळेल का पाहावं लागेल. पुन्हा एकदा कट केला चेंडू. चेंडू जातोय तो. एक चांगला प्रयत्न. पॉइंटच्या दिशेला खेळाडू होता तैनात, परंतु एक अप्रतिम झेल पाहायला मिळाला असता देव अगरवाल्याचा, परंतु चेंडू जातो तो हाताला लागून सीमारेषे जाऊ तोपर्यंत एक धाव पूर्ण केलीच जाईल आणि संघाचं खातं उघडतं ते एका धावेने. एक चांगला झेल पाहायला मिळाला असता देव याच्याकडून, परंतु तसं झालं नाहीये. कदाचित उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळाला असता आणि अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, पण तसं झालं नाहीये. झेल सुटलाय आणि संघाचं खातं उघडलंय. पुढचा चेंडू. चेंडू पाठवला तो थेट इस्लाम जिमखानाच्या गच्चीवरती येतोय तो दणदणीत षटकार. तर 3 चेंडू निर्धाव टाकले होते, परंतु या चेंडूवरती सूर गवसलाय तो सिद्धेश मुकादम याला आणि चेंडू थेट धाडलाय तो इस्लाम जिमखानाच्या गच्चीवरती. फ्लॅट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतो सिद्धेशच्या बॅटमधून. क्या बात, गुड शॉट. ओव्हरपिच डिलिव्हरी. कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होतोय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू आता घेऊन फेकतोय, तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकांती धावसंख्या होती ती 8. थोडंसं धावा रोखण्यामध्ये यश आले ते मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाच्या गोलंदाजाला, म्हणजेच ओमकारला जखडून ठेवलंय. पहिले 3 चेंडू तर अक्षरशः जखडून ठेवलं होतं, परंतु थोडंसं ढिलाई आपल्याला दिसली ती 4थ्या चेंडूमध्ये आणि त्याच्यावरती आलाय तो षटकार आणि एकूण 8 धावा झाल्यात त्या पहिल्या षटकांती.
आणि संघाचं दुसरं षटक महत्त्वाचं षटक घेऊन होते. प्रत्येक षटक हे महत्त्वाचं असणार आहे, कारण काही नॉकआउट स्टेज आहे. कुठल्याही प्रकारची चूक, कुठल्या प्रकारची हैगय या संघाला परवडणार नाहीये, कुठल्याही संघाला परवडणार नाहीये. असं इक्वेशन असेल, हरलेला संघ थेट बाहेर फेकला जाईल, त्याचं आव्हान या स्पर्धेतलं संपुष्टात येईल आणि विजय संघ होईल तो उपांत्य फेरीसाठी पात्र. दुसरं षटक घेऊन येतोय तो अनुभवी गोलंदाज, एक युवा खेळाडू आपल्या पारंपरिक हृदयच्या रूपात हृदय खानके, PJ हिंदू जिमखाना यांकडून. आणि भव्य बक्षिसांची लयलूट आपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. एका सामनावीराच्या पुरस्कारामध्ये पारितोषिकामध्ये तब्बल 11 बक्षिसांचा समावेश केलेला आहे. टेनिस क्रिकेट विश्वात मध्ये पहिल्यांदा जसं घडतंय ते गिरगाव चॅम्पियन्स लीग मध्ये. ओव्हरपिच डिलिव्हरी, चेंडू पटकावलाय तो मिड विकेटच्या दिशेला, परंतु खेळाडू तैनात, कामेश तारले. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहिल्यामध्ये कामेशचं आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते 3-9. ओव्हरपिच टाकले चेंडू, त्या चेंडू थोडासा टोलवण्याचा प्रयत्न, थोडंसं एलिव्हेशन कमी पडलं, ताकद कमी पडली, नाही तर मोठ्या पटका पाहायला मिळाला असता आपल्याला. रिव्हर्स कॅनचा स्विच हिट, कार्पेट शॉट पाहायला मिळते तो. थर्ड मॅनच्या दिशेला येते ते चौकार. परंतु आता मात्र एक आक्रमक पवित्रा दिसतोय तो आकाशचा. जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न आहे. धाव संख्या झाली ती 13. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, यशस्वी प्रयत्न झाला, चौकार मिळालाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय आणि चेंडू विसावतोय तो ओमकारच्या हातात, यष्टी रक्षकाच्या. देतोय तो डॉट बॉल चेंडू. तुम्हाला विविध कलात्मक फटके खेळावे लागतील. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यापुढे होणारा सामना सरकार लायन्स विरुद्ध सर्वेच 11. दोन्ही संघांच्या संघनायकांनी रेडी राहायचंय, आपली टीम अपडेट करायची आहे आणि नंतर टॉससाठी हजर राहायचंय. हो, शफल गोल करण्याचा प्रयत्न, बॅटची करायला लागते, चेंडू जातोय तो यष्टी रक्षक हातात, बसतोय तो. धक्का धक्का दे धक्का, पहिला गडी गारद.
ओमकार मयेकर यांनी एस टीच्या मागे सुंदरचा झेल घेतलेला आहे. मागे झाले ते परेश शेट्टेला. प्रणय राणा डावखुरा नवोदित उदयनमुख खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं प्रणयच्या रूपात. सूरज सज्ज आहे. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेला, परंतु खेळाडू तैनात आहे. एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्येवरील 17. थोडीशी संत आणि डळमळीत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती पिंपळेश्वर नळदुर्ग संघाची. दोन्ही फलंदाज म्हणजे जे फलंदाज मोठी खेळी करू शकतात त्यांना तंबूत धाडलंय. ओ रेंज मध्ये टाकलेला ओव्हर पिच डिलिव्हरी. चेंडू जातोय तो थेट षटकांचं बंधन असणार आहे ही, आणि हे जे बंधन आहे ही स्पर्धा संपेपर्यंत असणार आहे. याचं दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. त्यामुळे धावसंख्या 23. 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि प्रहार केला तो सिद्धेश यांनी. पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू, परंतु काहीच फरक पडणार नाही. एकच धाव येणार आहे या चेंडूवरती. लॉंग ऑफच्या दिशेला टाकलेला होता, टोलला चेंडू होता, परंतु तिथे अजिंक्य बेलोसे तैनात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती ती 24. संथ सुरुवात. मोठे फटके खेळावे लागतील. जर मोठी धावसंख्या गाठायची आहे, मोठा पल्ला गाठायचा, धावांचा डोंगर उभा करायचा आहे, तर मोठे खेळावे लागतील. कलात्मक फटके खेळावे लागतील. धावसंख्या उभी करावी लागेल. सूरज स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय आणि अजिंक्य बेलोसे कुठलीही चूक करत नाहीये आणि प्रणय जातोय तो तंबूत. लीड स्पोर्ट्स कडून एक चांगले ब्रँडेड शूज, रनर अप टीम आणि विनर टीमला असतील, सर्व खेळाडूंना असतील ते टोटल स्पोर्ट्स यांच्याकडून
एक गिफ्ट हॅम्पर. टोलावलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला कामेश तारले, परंतु चांगली चपळाई आणि खराब थ्रो, खराब फेक तिथे पाहायला मिळते आणि त्या खराब फेकीचं भुगतान इथे आपल्याला पाहायला मिळते इथे ओव्हर थ्रोच्या रूपात. तर 3 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या झाली ती 27. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन यांना सुद्धा एक चांगली बक्षीस आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज यांना गोल्ड कॉईन आहे. इमर्जिंग प्लेयर यांना सुद्धा चांगलं बक्षीस आहे. बेस्ट फिल्डर, इमर्जिंग प्लेयर, बेस्ट विकेट किपर आणि बेस्ट उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांना सुद्धा मोबाईलच्या रूपात एक भरघोस असं बक्षीस आपल्याला पाहायला मिळते ते या स्पर्धेमध्ये. आणि आपल्याला जे स्पॉन्सरशिप आली आहे ती म्हणजे बॅट्स आले, 2 बॅट्स आहेत डबल ए यांच्याकडून, चॅम्पियन स्पोर्ट्स यांच्याकडून 2 बॅट्स, मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून 1 बॅट, VSS स्पोर्ट्स यांच्याकडून 1 बॅट, MB स्पोर्ट्स काळा चौकी यांच्याकडून 1 बॅट, स्पोर्टिसॅक्स यांच्याकडून 2 शूज ब्रँडेड, नाईस स्पोर्ट्स यांच्याकडून 3 शूज आणि सासा यांच्याकडून सनस्क्रीन लोशन्स. अशी म्हणजे भव्य दिव्य अशी बक्षिसांची लयलूट आपल्याला या गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3 मध्ये पाहायला मिळेल. नाही तर सामन्याला सुरुवात अजिंक्य वेलसे खराब क्षेत्ररक्षण. तिथे फंबल पाहायला मिळालं आणि थोडेसे अजिंक्य वेलसे थोडेसे रागावलेले दिसत आहेत आपल्या खेळाडूवरती. आणि नॉकआउट स्टेजची साहजिकच आहे राग अनावर होणं, कारण का नॉकआउट स्टेज आहे. कुठल्याही क्षणी सामन्याला कलाटणी मिळू शकते, कुठल्याही क्षणी सामना वळू शकतो. कुठल्याही प्रकारची संधी सोडणार नाहीये तो म्हणजे अजिंक्य वेलोसे. एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धेमध्ये, अष्टपैलू खेळाडू आहे. आणि शपल करून टाकलेला चेंडू आता स्कोअरला बाउंड्री दिसत आहे. मॅग्निफिसंट शॉट, षटकार. समाचार घेतोय. धाव संख्या झाली ती 4 गड्यांच्या मोबाईलात 34 धावा. एक चांगला फटका पाहायला मिळाला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने, उत्तुंग असा फ्लॅट थोडा चेंडू धाडलाय तो सीमारेषे बाहेर षटकारासाठी. सिद्धेश मुकादम वैयक्तिक खेळी करतोय. 9 चेंडूमध्ये 26 धावा करतोय. यापुढे होणार सामना सरकार लायन्स विरुद्ध सर्वेशिलन. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय आणि प्लेयर्सची टीम अपडेट करायची आहे. पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न, बॅटची काढा लागते, चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेला आणि बाद. सिद्धेश मुकादम याचं आव्हान संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट. उर्फ जॅमी. जॅमी आहे तर कॅचची हमी आहे. आणि आतापर्यंत त्यांनी या सामन्यामध्ये सुद्धा, या स्पर्धेमध्ये सुद्धा अप्रतिम म्हणजे झेल घेतले होते. एकही झेल सोडले नाहीये तो जॅमीने. आणि वरपी टाका चेंडू पाठवला तो कव्हरच्या दिशेने सीमारेषे. चांगली फिल्डिंग, परंतु प्रयत्न फसलाय आणि मिळतो तो चौकार.
मध्ये आणि बघायचं आहे लिस्टमध्ये ते काय अपडेट करतात, काय मॅच कशा प्रकारे सामना असणार आहे. पण सध्या आपण बघतोय की करंट मॅचमध्ये आपण लक्ष देत आहोत, जिथे आता मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाला मात्र सामना जिंकण्यासाठी 39 धावा करायच्या आहेत. सामना 39 धावा करायच्या, 4 षटकांचा सामना आहे मॉन्टी आणि 9.75 ही सरासरी. तू जसा उल्लेख केला की या ग्राउंडवर धावा भरपूर आहेत. ओमकार जामसुदकर या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. आतापर्यंत दोन्ही मॅचमध्ये त्याची बॅट शांत राहिली आहे. दोन्ही मॅचमध्ये तो शून्यावर बाद झाला आहे. चला बॅट्समन लगेच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. ओमकार जामसुदकर आपले बॅट्समन पाठवा. त्यामुळे आता या मोमेंटला त्यांचा जो बॅट्समन आहे, जो आयकॉन खेळतो, तो क्लिक होणं गरजेचं आहे. इव्हन त्यांच्या संघामध्ये भरपूर सारे खेळाडू आहेत. 3 ओमकार आहेत. ओमकार जामसुदकर आहे, ओमकार मयेकर आहे, ओमकार मोरे आहे. तिघांकडे प्रचंड पोटेन्शियल आहे. या संघाचा अजून एक चांगला खेळाडू अजिंक्य बलोसे या संघामध्ये. त्यामुळे या संघाकडे आता मात्र आपण अशा दृष्टीने बघत आहोत की या धावसंख्येचा पाठलाग करतील, पण समोर संघासुद्धा तेवढाच मातब्बर आहे, तेवढाच ताकदवान आहे, तेवढाच मजबूत आहे. गोलंदाजी त्यांची खासियत आहे आणि अशा मोमेंटला हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत रंग येईल याच्यात मात्र शंका नाही. आपण दोन्ही संघ आपण बघतोय त्याच्या आतमध्ये चांगली फाईट देतील. पहिला नॉकआउट आहे. आतापर्यंत आपण बघितलं लीग मॅचेस, सगळ्या ग्रुपमध्ये लीग मॅचेस आपण बघितल्या. आता मात्र ही अशी परिस्थिती आहे की इथून तुम्ही मागे वळून बघू शकत नाहीये. इथे जर हरलात, इथे जर पराभूत झाला, इथे तुमचा जर परफॉर्मन्स खराब झाला तर थेट स्पर्धेच्या बाहेर आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला वाट बघावी लागेल चौथ्या पर्वाची. अगदी बरोबर बोललास प्रसाद. अब हवाएं करेगी रोशनी का फैसला, जिस दिया में जान होगा वो जलता रहेगा. नॉकआउट टूर्नामेंट आता इथून खरी सुरुवात झालेली आहे. धन्यवाद कुणाल आचरेकर, खूप खूप धन्यवाद. आपण पाहतोय एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, ती म्हणजे युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग. हे 3रं पर्व आहे. 38 धावा श्री पिंपळेश्वर नवदुर्गा या संघाने केलेल्या आहेत. एक माफक लक्ष आहे, एक छोटं लक्ष आहे. मात्र क्रिकेटच्या दुनियादारीमध्ये कोणतंही लक्ष छोटं नसतं, मोठं नसतं. 434 केल्यानंतर सुद्धा 438 धावा झालेल्या आहेत आणि 125 धावा केल्यानंतर सुद्धा 87 पाकिस्तानचा संघ बाद झालेला आहे. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा 39 धावांचं लक्ष गोलंदाज आक्रमणाची सुरुवात करतोय. त्याचा हा पहिला चेंडू उजव्या यष्टीचा बाहेर. वेग आहे तुमच्याकडे, परंतु अचूकता असायला पाहिजे, स्पीड आहे, कंट्रोल असायला पाहिजे. कंट्रोल इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड असं म्हटलं जातं. वाईडने खातं उघडलंय. ज्यावेळी तुमच्याकडे धावसंख्या कमी असते, तुमच्या बँकेमध्ये पैसे कमी असतात, त्यावेळी तुम्हाला खर्च तोलून मापून करावा लागतो. यावेळी पुढे येतोय, हा चेंडू छान होता, पुढे येतोय, पाहिलं की चेंडू वेगाने येतोय, फक्त डिफेन्सिव्ह खेळलाय, पुश केलाय, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव घेतली आहे. सामना रंगणार श्री पिंपलेश्वर नवदुर्गा मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. हे दोन्ही संघ काही असेच दाखल झालेले नाहीयेत. या दोन्ही संघांनी त्यांच्याकडे असलेले क्रिकेटचे सर्व रंग, क्रिकेटचे सर्व ढंग, नजाकत, ताकद, क्रिकेटचा सर्व डोलारा दाखवलाय आणि त्यानंतर ते नॉकआउटमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. यावेळी चेंडूला हुक केलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फलंदाजी दमदार, चमकदार असा हा बॅटर आहे प्रसाद, तो म्हणजे ओमकार.
हो निश्चितच म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की मागच्या 2 मॅचमध्ये त्याची बॅटिंग बघायला मिळाली नाही आणि आपण बघतो जी चर्चा सुरू होती की कुंभारवाडा या संघाचा परफॉर्मन्स जर मात्र एक हाती होतोय, त्यामध्ये आपण बघतो की ओमकार जामसुदकर जो फलंदाज आहे तो मात्र आपली रंग दाखवतोय. यावेळचा चेंडू डाव्या एसटीवर आहे, निश्चित वाईड असेल. गोलंदाज तो आहे म्हणजे प्रणय राणा हा चांगला गोलंदाजी करतोय, मात्र ज्या पद्धतीने ओमकार चार्ज झालाय, ओमकारचं फुटवर्क मस्त आहे, त्याचं टायमिंग जबरदस्त आहे आणि ओमकार हा धावा करण्यामध्ये व्यस्त आहे आणि म्हणूनच सांगण्यामध्ये रंगत काय जबरदस्त आहे. यावेळेचा फुल टॉस, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. 39 धावांचं लक्ष. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा खुश असेल, प्रत्येक जण अगदी टीव्हीच्या जवळ बसला असेल, कारण की त्यांचा आवडता सचिन ओमकार फलंदाजी करतोय. म्हणावं लागेल यावेळी खरं तर हा डावखुर आहे, त्यामुळे सौरभ ओमकार गांगुली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळी पुन्हा एकदा सुरेख बीट केलाय, चेंडू जाते कव्हरच्या दिशेने, अप्रतिम देखणा दर्शनीय फटका. झाली 19. प्रसाद, जे हे संगीत लागलं ना, हे संगीत लागलं की मला माझं माहीम आठवतं. माझ्या माहीममध्ये मखदूमशाह बाबाचा दर्गा आहे आणि मखदूमशाह बाबाच्या दर्ग्यामध्ये जेव्हा उरूस असतो ना, त्यावेळी ही म्युझिक वाजत असते आणि पूर्णपणे माझे मुस्लिम बांधव आनंद साजरा करत असतात. इथे आनंद साजरा करतोय ओमकार. 19. क्रॉस बॅटेड खेळला, चेंडू जात होतो मिड विकेटच्या दिशेने, स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय, धाव मिळणार आहे. धाव संख्या झाली आहे 20. पूर्णपणे लुटलंय. मी खूप पूर्वी एक कॉमेंट्रीमध्ये असं वाक्य वापरायचो प्रसाद, की शिवाजी महाराजांनी जेवढी सुरत लुटली नाही तेवढी या फलंदाजाने या षटकात लूट केली आहे. तुझं काय म्हणणं आहे प्रसाद? हो ऑफकोर्स, म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की ओमकार असा एक ट्रम्प कार्ड आहे, असा एक ॲसेट आहे, असा एक खेळाडू आहे जो ग्राउंडवर थांबला तर चांगली बॅटिंग करेलच. आणि जी अपेक्षा होती, माझं आणि शुभम तिळदेवकरचा चर्चा सुरू झाली होती की सर शुभम तुमचं ओमकारबद्दल काय मत आहे. मी त्याला तेच म्हटलं की चिंता हीच आहे, जर ओमकार मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघ जर पुढच्या स्टेजवर जर बघतोय, आपल्याला स्वतःच्या संघाला अंतिम फेरीवर जर बघतोय, तर त्यामध्ये ओमकार जामसुदकरची बॅटिंग होणं गरजेचं आहे, त्याची फलंदाजी होणं गरजेचं आहे, तो आपल्या संघासाठी धावा बनवणं गरजेचं आहे. आणि ओमकार ऐन टायमाला नॉकआउट स्टेजलाच क्लिक झाला आहे आणि काय दुवादार, काय बॅटिंग केली आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारी, मंत्रमुग्ध करणारी आणि बेधुंद करणारी फलंदाजी. जबरदस्त फलंदाजी. मला अवनीश प्रजापती सांगतायत स्कोर झालाय 20 आणि गडी बाद झाले ते 0. आणि हा 20 आणि हा 0 हा आकडा पूर्ण केला तर 200 होतात. आणि सचिन रमेश तेंडुलकरने 200 टेस्ट मॅच खेळलेले आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं 51 शतकं सचिन रमेश तेंडुलकरची पाहिलेत. आपला मुंबईचा लिटल मास्टर ब्लास्टर विक्रमादित्य, शतकांचं शतक, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला अभिवादन करते. ही धाव संख्या 20 बिनबाद. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2. पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाज सज्ज होतोय. अजय सावंत येतोय बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकिंगला पुन्हा जर तोच असेल तर म्हणजेच ओमकार जामसुदकर उर्फ जॅमी. पहिला चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट अटॅक करतोय. कोलोटाप्याचा चेंडू होता, अक्षरशः खोदून काढला. क्षेत्ररक्षक पण बघतोय की शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये येतोय, चेंडू कव्हर करतोय, तोपर्यंत एक धाव. आणि अजिंक्य बेलेसो येतो स्ट्रायकिंग एंडला. खूप चांगल्या दर्जाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर, एक चांगला लेदर बॉल क्रिकेटर म्हणजे ज्याची ख्याती आहे. अत्यंत संयमी खेळाडू, शांत स्वभावाचा खेळाडू, पण कधी कधी ॲग्रेशनमध्ये येतो आणि आपण बघतो की तो समोरच्या खेळाडून म्हणजे आपल्याच संघातल्या खेळाडून थोडासा मात्र नाराजसुद्धा होतो. पण त्याचा जो खेळ आहे, बॅटिंग जेव्हा तो करतो, बॉलिंग जेव्हा तो करतो, तो शिस्तबद्ध क्रिकेट त्याच्याकडनं बघायला मिळतं. 21 धावा धावफलकावर. आत्मविश्वासाने केलेली ही सुरुवात, दमदार सुरुवात मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडाची. 39 धावांचं लक्ष सहजतेने केला जातो तो पाठलाग. पिंपलेश्वर नवदुर्गा या संघाने धावा केल्यात 38. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. यावेळचा हा चेंडू फिरून दिलाय, चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध क्षेत्ररक्षक उभा केलाय. एक धाव. आपण पाहिलं होतं गोलंदाजाने त्याचे हात फिरवले होते, त्याला लेग ब्रेक करायचा होता, मात्र टप्पा पडला नाही. लो फुलटॉस, घुटना टेक, तमाशा देख, जो शॉट आपण म्हणतो तसंच खेळला, मात्र गॅप शोधता आला नाही. एक धाव मिळते. धावसंख्या होते 22.
पुढचा चेंडू ओमकारसाठी. शॉर्ट पिच चेंडू, थोडासा मिस टाइम हवे चेंडू तिथे दुर्गत उपाय तिथपर्यंत पोहोचेल का थोडासा प्रश्न होता. सर्कलच्या थोडासा बाहेर चेंडू लँड होतोय. पहिल्यांदा मिस टाइम झालाय ओमकार, म्हणजे थोडंसं आपण बघतो की कंट्रोल इथे पण बघायला मिळाला. पंचांचा इशारा नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी, त्यामुळे अतिरिक्त धाव इथे ऍड केली जाईल. पंच कन्फर्म करतात, पंचांनी सिग्नल केलाय नो बॉलचा. सर्कलच्या बाहेर एक्झॅक्टली किती खेळाडू होते मात्र या गोष्टीची चाचपणी केली पंचांनी आणि सांगितलंय नो बॉल आहे, त्यामुळे एकदा इथे एक्स्ट्रा ऍड केली जाईल. आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट, स्ट्राईक एंडला असेल तो अजिंक्य बेलोसे. आपण पाहतो गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 डे 2 फायनल डे नॉकआउट स्टेज. पहिला सामना रंगलाय तो श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 विरुद्ध मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या दोन संघांमध्ये. गोलंदाज अजय, त्याचा हा पुढील चेंडू. अजयची जी शैली आहे ती खूप चांगली आहे, खूप चांगलं टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. कशा पद्धतीने आता फलंदाजाला रोखतोय ते पाहूया. अजिंक्यसाठी हा चेंडू आपण पाहिलं तर अजय छान गोलंदाजी करतोय. चेंडूला काढायचं ते ऑन साईडला, मात्र काही चेंडूवर येत नाही. आपण ऑन साईडला क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं आहे, यष्टीरक्षकाबरोबरच एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक लॉंग लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे, काउदी कॉर्नर आहे आणि लॉंग ऑन आहे, असं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. ऑफ साईडला आपण पाहूया एक स्क्वेअर थर्डमॅन आहे, एक स्क्वेअर पॉईंट आहे, एक डीप कव्हर आहे आणि एक लॉंग ऑफ. 5-4 अशी रणनीती आहे. यावेळेचा चेंडू आखूट टप्प्याचा पंजावर उडीव घेतलेली आहे. वीरिंदर सेवक बनलाय, चेंडूला काढलाय, चेंडू जातो स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. सुरेख नेत्रदीपक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या प्रसाद होते 25. संयमाने पहिल्या षटकात बघितलं आपण, पॉवर प्ले सुरू होता त्या मोमेंटला चांगली बॅटिंग केली. ज्या गोष्टीचं टार्गेट डोक्यामध्ये होतं की पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा यायला हव्या, 40 धावांचं लक्ष काढायचं, पहिल्या षटकात 20 धावा कुठल्या होत्या. त्यामुळे आता थोडेसे मात्र आपण बघतो की स्थिरस्थावर आहेत दोन्ही फलंदाज, संयमाने फलंदाजी करतायत. 19 धावांवर खेळतोय ओमकार. यावेळी बॅट चिकट, क्रॉस बॅटेड खेळायला गेला, चुकला, गडी बाद होतोय ओमकार. आपल्या विजयाचे द्वार प्रशस्त केलेत प्रसाद. हो निश्चितच, ती सुरुवात 25, एक गडी बाद 25. अजूनही 15 करायचे आहेत, म्हणजे ती अजूनही 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि ती सुरुवात आपल्या संघाला योग्य रीतीने कळून दिली आहे. ओपनिंग बॅट्समन होता, पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आणि आता लेफ्ट हँडर बाद झालाय. अजून एक लेफ्ट हँडर, तो सुद्धा ओमकारच आहे, नाव आहे ओमकार मोरे. स्ट्रायकिंग एंडला ओमकार मोरे. पुढील चेंडू सावंतचा, उजव्या हाताने ओव्हर द विकेट पीजे हिंदू जिमखाना एंड कडून. शॉर्ट पिच चेंडू, बॉटम हँडचा वापर, ऑन द टोस उभा राहिला होता, हलक्या त्याने प्लेस केला, गोलंदाज स्वतः तिथे पुढे सरसावतोय, चेंडू कव्हर करतोय आणि ओमकार तोपर्यंत एका धावेने खातं उघडतोय. धावसंख्या 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. जाऊया आपण डीजे कडे. केवळ 20 धावा, दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा. त्यामुळे इकॉनॉमिकल षटक, म्हणजे ज्या धावसंख्येचा ओघ वाढत होता त्याला थोडंसं कंट्रोल केलं. सावंतने षटकचं टाकलं, विकेट सुद्धा काढली, त्यामुळे थोडासा कंट्रोल केलाय, धावांवर कंट्रोल केलाय, विकेट सुद्धा काढली आहे. त्यामुळे मॅचमध्ये येण्याची इथे मात्र दाट चिन्ह दिसू लागलेत, पण इथे मात्र बघतोय की मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघ मागे वळून पाहणार नाहीये. श्री पिंपलेश्वर नवदुर्गा संघाला हे षटक खूप महत्वाचं आहे. 13 वरुण चक्रवर्ती सारखी जर गोलंदाजी केली आणि फक्त 2 धावा दिल्या आणि गडी बाद केला तर या सामन्यात वापस येऊ शकतं श्री पिंपलेश्वर नवदुर्गा. काय होणार, भविष्याच्या गर्भात काय लपलंय पाहूया. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 26. आतापर्यंत विजयाकडे आगेकूच करतोय तो संघ म्हणजे मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा.
धावसंख्या 1 गडी बाद 26. डावखुरा फलंदाज तयार होतोय. नवीन गोलंदाज आमच्यापासून दूर जात गोलंदाजी करणार आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय. रुणालचा हा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर. या चेंडूला ड्राईव्ह करायचा. मोठी कट घेऊन जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहे मात्र आफ्टर 1 बाउन्स चेंडू पकडला जातोय. 1 धाव होते. पूर्ण धावसंख्या होते 27. नर्वस 90s मध्ये सचिन तेंडुलकर 27 वेळा बाद झालाय. जर तो 27 वेळा बाद झाला नसता तर आपण सचिन तेंडुलकरचे 127 सेंचुरीज पाहिले असत्या. धावसंख्या या ठिकाणी 1 गडी बाद 27. स्ट्राईक एंड अजिंक्य बेलोसे अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी करायच्या त्या 12 धावा. रोनाल पुढचा चेंडू घेऊन फलंदाज अजिंक्य फिल्टर्स कन्फर्म करतो एक्झॅक्टली कुठे कुठे उभे सर्व खेळाडू. पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ ऑन साइडला स्लॉग इट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कनेक्शन, ब्युटिफुल टायमिंग आणि झोकात स्वागत केलंय. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट, थोडासा लोअर फुट चेंडू होता त्या ठिकाणी ओव्हर पिच करून घेतला बॅटवर. ऑन साइडला एक्झिक्यूट करण्यासाठी धाव घेतली नाही अजिबात अजिंक्यने. आणि हवेची साथ सुद्धा मिळते. जर असे फटके जर तुम्ही जसं मगाशी तू उल्लेख केला की ग्राउंड स्ट्रोक न खेळता तुम्हाला आता हवाई हल्ले करावे लागतील. आणि हवेचा वेग बघा, अरबी समुद्राकडून थेट मरीलच्या दिशेने हवा येते. त्याचा फायदा उचलावा लागेल फलंदाजांना आणि मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करावा लागेल. रुणाल सुद्धा तेवढाच मुरलेला गोलंदाज आहे. हो कॉन्फिडन्स होता. का ती धाव घेतली नाही हा कॉन्फिडन्स होता आणि तो कॉन्फिडन्स दाखवून दिला अजिंक्य बेलोसेने. आणि काय फिनिश केलाय. मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा थेट गाठतोय ती गिरगाव चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी. फर्स्ट टीम, पहिला संघ आणि पहिल्या संघाने मात्र शिक्कामोर्तब केलंय. आपली जागा बनवली आहे, आपलं स्थान पक्क केलंय. ते या स्पर्धेतल्या उपांत्य फेरीमध्ये अभिनंदन. तर राम श्याम भोर है. राम उठत राम चलत राम श्याम भोर है.